नमस्कार, मी ईशा जगताप. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, भुईमूग म्हटलं की आपल्या तोंडाला चटकन पाणी सुटतं. मग त्या शेंगा सोलण्याचं कष्ट असलं तरीही त्यातल्या शेंगदाण्यांची चव मात्र काही औरच असते. शिवाय शेंगदाणे हे मानवी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात असंही मानलं जातं. आणि म्हणूनच भुईमुगाच्या शेंगा या अनेकांच्या प्रवासाच्या सोबती होतात. मला वाटतंय आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या आपल्या चर्चेचा विषय काय आहे. चला मग अजिबात वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे भुईमूग लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत पालघर कृषी संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता प्रभारी अधिकारी डॉक्टर विजय सागवेकर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मंडळी, खरं तर भुईमूग लागवड ही तीनही हंगामात केली जाते, पण तरीही असं म्हटलं जातं की रब्बी आणि खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड घ्यावी. सर, यामागे नेमकं काय गणित आहे याबाबत आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बरोबर, नक्कीच. भुईमूग हे मुख्य हे शेंगवर्गीय पीक आहे, गळीत धान्यवर्गीय पीक आहे आणि नगदी पीक आहे. आणि ह्या पिकाची लागवड ही तिन्ही हंगामामध्ये केली जाते. खरीप हंगाम म्हणजे पावसाळी हंगाम एक आहे, नंतर त्यानंतर रब्बी हंगाम येतो, त्या हंगामातसुद्धा लागवड केली जाते, आणि त्यानंतर उन्हाळी हंगाम. ह्या तिन्ही हंगामामध्ये लागवड केली जाते. परंतु जर आपण त्या पिकाची उत्पादकता तिन्ही हंगामामध्ये जर पाहिली तर खरीप हंगामापेक्षा किंवा रब्बी हंगामापेक्षा उन्हाळी हंगामाचं उत्पादन हे फार जास्त येतं. त्याला कारणंही विविध आहेत. कारण उन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते, चांगलं अन्न तयार होतं, आणि त्यामुळं पिकाचं जे पोषण आहे हे चांगलं होतं. नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील ह्या पिकावरती कमी होतो, त्यामुळं तिथेही उत्पादन वाढतं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला योग्य प्रकारचं पाणी व्यवस्थापन करता येतं. म्हणजे ह्या पिकाला जी पाण्याची गरज असते ती योग्य अवस्थेमध्ये मिळते आणि पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. म्हणून उन्हाळी हंगामामध्ये ह्या पिकाची जर लागवड केली तर इतर दोन हंगामापेक्षा आपल्याला जास्त उत्पादन ह्या पिकापासून मिळू शकतं. अच्छा, पण मग सर, भुईमूग उत्पादन कमी होण्याची कारणं कोणती आहेत? आता जर पाहिलं आपण उत्पादनाची कारणं जी पाहिली आपण, तर त्यामध्ये प्रमुख जर असं म्हणेन मी, तर पहिल्यांदा एक जमिनीचं आरोग्य. जमिनीमध्ये जर ते योग्य प्रकारचे अन्नद्रव्य नसतील, सेंद्रिय कर्ब हा जो मुख्य घटक आहे जमिनीचा, ते जर कमी असेल तर उत्पादनामध्ये कमतरता येते. दुसरं कारण म्हणजे योग्य जातींचा जो वापर नाही आपण केला. आजही लोक पारंपरिक बियाणं वापरून, आपलं घरचं बियाणं वापरून भुईमुगाची लागवड करतात, आणि त्या ठिकाणी उत्पादन आपलं कमी येण्याचं शक्यता असते. तिसरं म्हणजे योग्य खत व्यवस्थापन. अन्नद्रव्याची जे व्यवस्थापन जे पाहिजे ते सुद्धा शेतकरी योग्य करत नाहीत. कमी जास्त प्रमाणात तिथे होतो, म्हणजे कमीच वापरलं जातं. सेंद्रिय पदार्थांचा अभाव हे एक मुख्य कारण आहे. नंतर पाणी व्यवस्थापन, ह्याच्यामध्ये सुद्धा योग्य व्यवस्थापन केलं जात नाही, आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव तिथं आढळतो, त्याचं नियंत्रण केलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि आपण जर ह्या गोष्टीवरती मात करू शकलो तर नक्कीच आपल्याला या पिकापासून जास्त उत्पादन सुधारित लागवड तंत्रज्ञान घेता येईल. अगदीच अगदीच. सर, आता आपण लागवडीबाबत बोललेलाच आहात, तर आता आपण लागवडीबाबत जाणून घेऊया. सर्वप्रथम सर, आपण आम्हाला भुईमूग पिकाला पोषक वातावरण, त्यासाठी योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत याबाबत काय सांगाल? बरोबर, आपण ह्याविषयी माहिती करून घेऊया. पहिल्या प्रथम मी सांगेन हवामानाच्या बाबतीमध्ये, कारण भुईमूग हे पीक हे उष्णकटिबंधीय वर्गामध्ये मोडतं. म्हणजे विषुववृत्तापासून 35 अंश उत्तरेला आणि 45 अंश दक्षिणेला ह्या पट्ट्यामध्ये हे भुईमूग पीक विशेषतः घेतलं जातं. आणि ते हवामान जे आहे तिथे उष्ण आणि
दमट हवामान असतं आणि त्या हवामानामध्ये आपण जर पीक घेतलं तर या पिकाचं उत्पादन चांगलं येतं. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर हे उन्हाळी हंगामामध्ये हे हवामानाचा अनुकूल आहे, म्हणून हवामानाच्या बाबतीत आपण योग्य प्रकारे आपण ह्या पिकाची लागवड उन्हाळी हंगामामध्ये घेऊ शकतो. आता नंतर आपण जमिनीचा विचार केला तर ह्या भुईमुगाचं पिकाची लागवड आपण जर पाहिली आणि आर्थिक जो आपला उत्पन्नाचा जो भाग आहे ते भुईमुगाच्या शेंगा आहेत आणि ह्या शेंगा जमिनीमध्ये वाढतात. मग आपल्याला ती जमीन निवडायची आहे, ही जमीन चांगली असली पाहिजे. चांगली म्हणजे जमीन ती भुसभुशीत असली पाहिजे, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा जास्त असला पाहिजे, त्या जमिनीचा पाण्याचा निचरा चांगला असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ती जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण असता कामा नये, दलदल असता कामा नये, वालुकामय जमीन असली पाहिजे. अशा प्रकारची जमीन म्हणजे मध्यम प्रकारची जमीन, शक्यतो भारी जमीन ह्या पिकासाठी उपयोगी येत नाही, कारण ह्या ज्या शेंगा ज्या आहेत ह्या जमिनीमध्ये वाढतात आणि जर भारी जमीन असेल, चिकन मातीची जमीन असेल तर ते शेंगा पोसण्यामध्ये त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून शक्यतो हलकी किंवा मध्यम जमीन निवडावी, शक्यतो मध्यमच जमीन निवडावी या पिकासाठी. आता जमीन झाल्यानंतर ह्या पिकाची पूर्व मशागत करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण सगळं शेंगाची वाढ ही जमिनीमध्ये होत असते. म्हणून पूर्व मशागतीमध्ये जमिनीची नांगरणी करणं. आता नांगरणी करताना आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल किंवा बैलाच्या सहाय्याने असेल आपल्याला एक नांगरणी केली पाहिजे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीवरती. नंतर आडवी नांगरणी केली पाहिजे, जेणेकरून ढेकळं आले असतील तर ढेकळं आपल्याला बारीक करता आली पाहिजेत. नांगरणी झाल्यानंतर मग आपला वखरणी, ढेकळं बारीक करणं गरजेचं आहे, कारण भुसभुशीत जमीन आपल्याला आणायची आहे आणि मग ते वखरणी किंवा कुळवाची पाळी देऊन आपण जमीन भुसभुशीत करायची. आता आपल्याला ही लागवड करताना काही आपल्याला सेंद्रिय खतं जमिनीमध्ये मिसळायची असतात. मग ही खतं आपल्याला शेवटच्या वखरणीच्या अगोदर किंवा कुळवणीच्या अगोदर जमिनीमध्ये मिसळून दिली गेली पाहिजेत. मग सेंद्रिय खतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. आम्ही शिफारस केले की 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला ह्या जमिनीमध्ये मिसळलं पाहिजे. त्याचबरोबर जर शेणखत उपलब्ध नसेल तर तुम्ही गांडूळ खत वापरू शकता. त्याचंही प्रमाण एक 5 टन प्रति हेक्टरी तुम्ही जर वापरलं तर जमिनीला ते पुरेसं होतं, पिकाला पुरेसं होतं. आता शेतकरी म्हणतात की सेंद्रिय खतं उपलब्ध होत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात, मग काय करायचं? मग आपल्याला जर सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्या हिरवळीची खतंही आपल्याला घेता येतील. जर आपल्याला उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर खरीप हंगामात तुम्ही हिरवळीची खतं घ्या. त्यामध्ये धेंच्या असेल, ताग असेल, अशा प्रकारची खतं पेरून, बियाणं पेरून ती तुम्ही जमिनीमध्ये गाडा, सेंद्रिय कर्बाची वाढ होईल. म्हणजे ही सगळी जमिनीची पूर्व मशागत करून आपण जमीन तयार करावी, जमीन सपाट करावी आणि नंतर पिकाच्या लागवडीसाठी आपण त्याची रानबांधणी करावी. अच्छा, आता लागवडीबाबत कळलेलं आहे, तर आता पेरणीकडे वळूया. सर, पेरणीसाठी कोणकोणत्या लागवड पद्धतींचा अवलंब करावा? आता भुईमुगाच्या लागवडीबद्दल ज्या प्रचलित पद्धती आहेत ती पहिली म्हणजे एक सपाट वाफ्यावरती पेरणी करणं. शेतकरी ही प्रचलित पद्धत आज बऱ्याच वर्षापासून वापरत आहेत. आता उत्पादन कमी येण्याचं हे एक कारण आहे, कारण सपाट वाफ्यामध्ये जमीन ती दबली जाते पाणी दिल्याने सपाट वाफ्यावरती, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. सपाट वाफ्याच्या पद्धतीपेक्षा दुसरी जी पद्धत आहे रुंद वरंबा आणि सरी पद्धत, त्याला इक्रिसॅट पद्धत असं म्हटलं जातं. इक्रिसॅट संस्थेने ही पद्धत विकसित केलेली आहे. रुंद वरंबा आणि सरी, एक 4 फूट रुंदीचे वरंबे तयार केले जातात आणि 2 वाफ्याच्या मध्ये एक सरी सोडली जाते 30 सेंटीमीटर रुंदीची, की त्या सरीमधून आपल्याला पिकाला पाणी देता येतं. अशा प्रकारची जर रुंद वरंबा आणि सरी तयार केली आणि त्या वरंब्यावरती जर आपण 4 ओळीमध्ये जर पिकाची पेरणी केली, म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आपण आवश्यक लांबीनुसार जमिनीचा उतार पाहून एक 50 ते 50 मीटरपर्यंत आपण लांबी ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण ते वाफे करायचे आणि त्या वाफ्यावरती रुंद वरंब्यावरती 3 ते 4 ओळीमध्ये पिकाची पेरणी केली जाते. ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत म्हणजे सरी वरंबा पद्धत. आता ही पद्धतसुद्धा काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी हे वापरतात. म्हणजे 60 सेंटीमीटर अंतरावरती सऱ्या सोडल्या जातात आणि सरीच्या दोन्ही बाजूला बगलेमध्ये भुईमुगाची पेरणी केली जाते. ही एक पद्धत तिथे केली जाते आणि सरीमधून पिकाला पाणी दिलं जातं. चौथी एक पद्धत विकसित झालेली आहे आणि ती एक महत्त्वाची पद्धत आहे. जशी इक्रिसॅटची मी तुम्हाला पद्धत सांगितली त्याच पद्धतीप्रमाणे वाफे तयार करायचे, गादी वाफे तयार करायचे आणि त्या गादी वाफ्यावर प्लास्टिकचं आच्छादन करायचं. हे प्लास्टिक आच्छादन केल्यानंतर जर आपण ती पिकाची जर पेरणी केली तर उत्पादनामध्ये एक 15 ते 20% वाढ झाल्याचं आढळून आलेलं आहे. आता ही लागवड करताना आपल्याला मात्र एक काळजी घ्यायला पाहिजे,
कारण आपण जेव्हा प्लास्टिक आच्छादन करणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्या पिकाची किंवा जमिनीची काही मशागत करता येत नाही. मग जे काय आपल्याला खतं द्यायची आहेत ती खतं आपल्याला ते अगोदरच प्लास्टिक आच्छादनापूर्वी त्या वाफ्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. मग जे लागणारी जी खतं आहेत रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील, ती खतं सगळी जमिनीमध्ये टाकून द्यायची, वाफे तयार करायचे आणि ते वाफे चांगले सपाट झाल्यानंतर, लेवल झाल्यानंतर मग त्याच्यावरती प्लास्टिक आच्छादन करायचं आहे. आता हे प्लास्टिक आच्छादन करताना आपल्याला काळजी घ्यायचं, जे लागणारं प्लास्टिक आहे ते फार पातळ असतं. 7 मायक्रॉन जाडीचं प्लास्टिक वापरलं जातं, कारण जास्त मायक्रॉनचं प्लास्टिक ह्याला चालत नाही. कारण ह्या पिकाच्या ज्या आऱ्या असतात ह्या जमिनीमध्ये शिरतात आणि त्या जमिनीत शिरताना ते जर प्लास्टिक जाड असेल तर त्या आऱ्या जमिनीत जाणार नाहीत आणि ती शेंग जमिनीमध्ये तयार होणार नाही. म्हणून 7 मायक्रॉन जाडीचं प्लास्टिक हे बाजारामध्ये आता उपलब्ध आहे. ते जर आपण अंतरलं आणि त्याच्यावरती आपण जर ओळीत पेरणी केली तर आपल्याला ह्या पिकापासून चांगलं उत्पादन वाढू शकतं. आता हे किती प्लास्टिक लागतं हे जर पाहिलं आपण तर आम्ही अभ्यास केला आणि हेक्टरी एक 44 किलो प्लास्टिक ह्या पिकाला जमिनीला गरजेचं आहे. म्हणजे प्लास्टिक अंतरून घ्यायचं, त्या प्लास्टिकवरती योग्य अंतरावरती छिद्र पाडावे 3 ते 4 सेंटीमीटर. तर सध्या यंत्रसामग्री अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आता बाजारामध्ये प्लास्टिक त्या छिद्र पाडलेलं असं मिळतं, ते आणायचं आणि ते अंतरून घ्यायचं. आता प्लास्टिक अंतरण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचं आपल्याला तिथे एक काम केलं गेलं पाहिजे का तणाचा बंदोबस्त. की एकदा प्लास्टिक आच्छादन केल्यानंतर मात्र तिथं आपल्याला काही करता येत नाही. म्हणून तण नियंत्रणासाठी प्लास्टिक आच्छादनापूर्वी आपण त्या वाफ्याला पाणी दिल्यानंतर वापसा आला की वापसा अवस्थेवरती आपल्याला तणनाशक मारायचं आहे. मग हे तणनाशक फवारून घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी पेंडिमेथॅलिन असेल ते 6 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन ते वापरू शकतो. दुसरं ऑक्झिफ्लोरोफेन आहे, ते आपण 1 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन ते वापरू शकतो. ही दोनापैकी कुठलंही उपलब्ध असेल हे तणनाशक आपल्याला त्यावरती फवारणी करायची आणि त्यानंतर प्लास्टिक आच्छादन करून नंतर आपण त्या प्लास्टिकवरती छिद्रामध्ये बियाण्याची पेरणी करावी. आता पेरणी करताना एक काळजी घ्यायची, त्या छिद्रामध्ये एका ठिकाणी 2 बी पेरलं गेलं पाहिजे. 2 बियांची पेरणी केली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण जर पेरणी केली आणि नंतर आपल्याला त्या सरीमधून पाणी दिलं तर पिकाची उगवण लवकर होते. आता ह्याच्यामध्ये फायदे प्लास्टिकचे काय आहेत हे जाणून घेणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे हे प्लास्टिक अंतरल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन आहे ते थांबतं. म्हणजे पिकाला जी पाण्याची गरज आहे 1-2 पाणी आपण कमी ह्याला देऊ शकतो. हा एक मुख्य फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे हे प्लास्टिक आच्छादन केल्यामुळं पिकाच्या सभोवतालचं जे मायक्रो क्लायमेट आहे, जे वातावरण आहे हे बदलतं. प्लास्टिक तापल्यामुळं त्या पिकाजवळ कोणत्या रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होत नाहीत तापमान वाढल्यामुळं. त्यामुळे त्या किडीचं आपोआपच नियंत्रण ह्या प्लास्टिकमुळं होतं. म्हणजे रस शोषणाऱ्या किडीमध्ये फुलकिडी असतील, मावा असतील, ह्यांचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं जाणवत नाही आणि सुरुवातीला पिकाची वाढ चांगली होते. हेच बरेचसे फायदे ह्या प्लास्टिक आच्छादनामुळं होतात आणि आपल्याला ह्या पिकाचं उत्पादन जास्त मिळू शकतं. सर, पेरणीसाठी योग्य कालावधी कोणता आणि ती कशी करावी? बरोबर, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता उन्हाळी हंगामामध्ये पेरणी करताना आपल्याला ते लक्षात घ्यायला पाहिजे, पेरणी योग्य वेळेत व्हायला पाहिजे. कारण ह्या पिकाला जे तापमानाची गरज असते, म्हणजे बियाणं पेरल्यानंतर ते उगवून यायला ते फार महत्त्वाचं असतं. तापमान 18°C वरती गेलं की आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे. 18°C खाली जर असेल तर मात्र त्या पिकाची उगवणीवरती विपरीत परिणाम होतो. म्हणून आता जर पाहिलं आपण उन्हाळी लागवड आपल्याला करायची आहे, पेरणी करायची आहे. आता थंडीचा कालावधी आहे. थंडी जशी कमी कमी होत जाईल आणि मकर संक्रांतीच्या नंतर थंडी कमी होते तेव्हा त्यावेळेला तापमान हे 18°C वरती जातं. मग त्या वेळेमध्ये आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे. आता आम्ही पेरणीची शिफारस केलेली आहे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. ह्या कालावधीमध्ये आपण ह्या भुईमूग पिकाची पेरणी आपण पूर्ण करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मात्र आपल्याला पेरणीला जायला नको. नंतर काय होतं, मग उशिरा पेरणी केली की आपल्याला काढणीचा कालावधी आपला उशिरा येतो. मग भुईमूग काढणीच्या वेळी जर पाऊस पडला तर ते वाळवणी करता येत नाही. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे की पिकाची पेरणी आहे ही मात्र वेळेत व्हायला पाहिजे. सर, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की पेरणीपूर्वी जीवाणू संवर्धक लावावं, याबाबत सविस्तर माहिती सांगाल? बरोबर, जीवाणू संवर्धन लावणं हे फार महत्त्वाचं आहे आणि बरेचसे शेतकरी ही प्रक्रिया करत नाही. कारण खर्च फार कमी असतो
आणि हा जर खर्च आपण केला तर भविष्यामध्ये जे उद्भवणारे काही कीड असतील किंवा रोग असतील हे पिकावरती येत नाहीत. म्हणून ही बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. भुईमुग पिकामध्ये शक्यतो 2 प्रकारच्या बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. पहिली प्रक्रिया म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे जैविक बीज प्रक्रिया. आता रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला कार्बेंडेन्झिम नावाचं एक रासायनिक बुरशीनाशक आहे. ते 2 ग्रॅम प्रति किलो बियाणास जर वापरलं किंवा कॅप्टन आहे किंवा थायरम आहे, थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणास वापरून आपण त्या बियाणाला बीज प्रक्रिया करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. आता जैविक बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची एक बुरशी आहे. त्याची आपल्याला बाजारामध्ये ती पावडर उपलब्ध आहे. त्या पावडरचा आपण उपयोग करून 5 ग्रॅम प्रति किलो बियाणास आपल्याला लावू शकतो. ह्याच्यातून फायदा म्हणजे कसा आहे, या पिकावरती जी भविष्यामध्ये ज्या काही रोग येणार आहेत तर ह्या पिकामध्ये काही मर रोग असतो, त्या रोगाचा बंदोबस्त आपण अगोदरच करू शकतो. जसं आपण आपल्या लहान बाळाला लस टोचतो आणि आपल्या मुलाचं पुढची ज्या रोग येऊ नये म्हणून ते आपण काम करतो, तसंच या भुईमुगामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर भविष्यामध्ये आपले येणारे जे रोग आहेत ते आपल्याला टाळता येतील. आता ह्या 2 प्रक्रिया झाल्यानंतर दुसरी एक जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. आता भुईमुगामध्ये जर पाहिलं आपण तर ह्या पिकाच्या मुळावरती गाठी असतात आणि ह्या मुळाच्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू इथं वास्तव्य करतात आणि ह्या जीवाणूची संख्या वाढावी म्हणून ते रायझोबियमची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. मग रायझोबियमची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी केलं पाहिजे. एक 5% ते 10% गुळाचं पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये 250 ग्रॅम रायझोबियमचं जीवाणू एक 10 किलो बियाण्यासाठी ते पुरेसं होतं आणि त्याची स्लरी तयार करायची, घट्ट द्रावण तयार करायचं आणि ते द्रावण आपल्याला त्या बियाणावरती लावायचं आहे. पण ते लावताना एक काळजी घ्यायचं, कुठलीही बीज प्रक्रिया करताना एक आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की ते बियाणाची जी साल असते, जे आवरण असतं ते फार पातळ असतं आणि ते आवरणाला धक्का लागता कामा नये, ते घासून निघता कामा नये. अन्यथा काय होईल, जर ते आवरण निघालं शेंगांच्या दाण्यावरचं तर मग उगवणीवरती परिणाम होतो. त्यामुळे ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे बीज प्रक्रिया करताना. अगदीच. आणि सर, आपण जेव्हा पूर्व मशागतीबाबत बोलत होतात तेव्हा तुम्ही रासायनिक खतांचा उल्लेख केलात, त्यांची माहिती सांगितलीत, पण एकूणच या लागवडीत रासायनिक खतांचा वापर कसा करावा, त्यांची योग्य पद्धत कोणती आणि वेळ कोणती? आता रासायनिक खतांची यापूर्वी थोडंसं एक मी तुम्हाला एक सांगतो. पेरणी करताना आपल्याला ते योग्य अंतर राखणं हे गरजेचं आहे. कारण ह्या पिकामध्ये जर उत्पादन जर पाहिलं, आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ती योग्य रोपांची संख्या असणं फार महत्त्वाचं आहे. आता आम्ही शिफारस केली की भुईमुगामध्ये 30 सेंटीमीटर रुंदीचे ओळीमध्ये अंतर आणि 10 सेंटीमीटर 2 रोपामधलं अंतर, म्हणजे 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती आपल्या पिकाची पेरणी केली गेली पाहिजे. अशी जर पेरणी केली आपल्याला तर ती हेक्टरी रोपांची संख्या जी आहे 3,33,000 ही साधली जाते. म्हणजे आपल्या रोपांची संख्या ही आपल्याला शेवटपर्यंत आपण टिकवता आली. मग त्यासाठी आपल्याला चांगलं बियाणं वापरलं पाहिजे, ते प्रमाणित बियाणं घेतलं पाहिजे, त्याची उगवणशक्ती चांगली असली पाहिजे, बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर पेरणी केली तर निश्चितच आपल्याला ती आवश्यक रोपसंख्या मिळते आणि नंतर आपल्याला ह्या पिकाचं योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. आता ह्या भुईमुग पिकाला खत व्यवस्थापन करताना महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये नत्र आणि स्फुरद ह्या 2 खतांची मात्रा देणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही शिफारस केली 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे पिकाला आपल्याला सुरुवातीच्या काळात द्यायला पाहिजे. कारण ह्या पिकाला नंतरच्या काळामध्ये जास्त खतांची गरज नसते, कारण हे नंतरची गरज भुईमुग हे आपलं अन्न आपलं स्वतः तयार करतं, रायझोबियमच्या स्वरूपात नत्र साठवून ठेवतं आणि ते पिकाला पुरवतं. म्हणून आपल्याला बेसल डोस जो आहे तो आपल्याला हा पेरणीच्या वेळीच नत्र आणि स्फुरद आणि जर पालाची जर आवश्यकता भासली तर मात्र आपल्या जमिनीची तपासणी करून जर पालाची कमतरता असेल तर आपल्याला दिलं गेलं पाहिजे. तर बहुतेकशा जमिनी आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या पालाचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे पालाची शिफारस आपण करत नाही. पण जर सारखं वारंवार जर आपण पिकं घेत असू, वर्षातून 3 वेळा पिकं घेत असू तर मात्र आपल्याला मग पालाची कमतरता जाणवते. मग आपल्याला 30 ते 40 किलो प्रति हेक्टरी पालाश हा आपल्याला दिला गेला पाहिजे. हे झाले मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश. नंतर पिकाला जी गरज असते ती दुय्यम अन्नद्रव्याची कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, गंधक म्हणतो आम्ही त्याला. मग त्यासाठी सुद्धा आम्ही शिफारस केली की जिप्सम तुम्ही वापरलं गेलं पाहिजे. कारण ह्या तेलवर्गीय हे पीक आहे आणि या शेंगा भरण्यासाठी किंवा तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी गंधकाची फार आवश्यकता असते. म्हणून आम्ही जिप्सम
हे 500 किलो प्रति हेक्टर हे जर आपण वापरलं आणि ते 2 वेळा विभागून दिलं गेलं पाहिजे. एक पेरणीच्या वेळी 250 किलो आणि राहिलेलं 250 किलो आपल्याला जेव्हा ह्या शेंगा भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत सुटतात, जेव्हा आपण भर लावतो, त्या भर लावण्याच्या त्यावेळेला आपलं जर राहिलेलं जर आपण जिप्सम दिलं तर ही कॅल्शियम आणि गंधकाची जी आपली जी गरज आहे ती भागून जाते. आता तिसरा प्रश्न राहिला तो सूक्ष्म अन्नद्रव्याचा, कारण कुठल्याही पिकाला सर्व अन्नद्रव्य मिळाल्याशिवाय त्याची संपूर्ण वाढ होत नाही आणि म्हणून तो 16 अन्नद्रव्यांची गरज आहे. आता हे 17वा वाढलेला आहे. तर ह्या सगळ्या अन्नद्रव्यांची जर आपल्याला पुरवठा केला तर आपल्या पिकाचं उत्पादन चांगलं येतं. तर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आता आम्ही पाहतो की आम्ही आमच्या कोकणातल्या विभागातल्या जमिनीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर त्या जमिनीमध्ये झिंक आणि बोरॉन ह्याची कमतरता जाणवते. मग त्यासाठी आम्ही शिफारस केली की 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्या किंवा बोरॅक्स 5 किलो प्रति हेक्टरी वापरा, म्हणजे ती जी कमतरता आहे ती भरून येईल. अशा प्रकारे आपल्याला ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची पिकाला पुरवलं गेलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पाणी व्यवस्थापन कसं करावं सर? बरोबर, पाणी हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला जसं मानवाला पाण्याची गरज आहे तशी ह्या पिकाला सुद्धा पाण्याची गरज आहे. आता भुईमुगाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या पिकाला जास्त पाणी देऊन पण चालत नाही आणि कमी पाणी पण चालत नाही. म्हणजे ह्या पिकाची ज्या मुख्य अवस्था आहेत, ज्या संवेदनशील अवस्था म्हणतो आम्ही, त्या अवस्थेमध्ये ह्या पिकाला पाण्याची गरज असते. मग त्यामध्ये सुरुवातीची एक रोप वाढण्याची अवस्था, नंतर फुलोऱ्याची अवस्था आणि तिसरी शेंगा भरण्याची अवस्था. ह्या अवस्थेमध्ये या पिकाला कधी पाण्याचा ताण बसता कामा नये. जमिनीमध्ये वापसा अवस्था ही कायम टिकून राहिली पाहिजे. आता पाणी व्यवस्थापन करताना मी असं सांगेन की प्रथम आपण पेरणीच्या अगोदर जमीन तयार झाल्यानंतर पाणी देऊन वापशावर पिकाची पेरणी करावी. म्हणजे पहिलं पाणी आपण पेरणीच्या पूर्वी द्यावं, नंतर पेरणी करावी आणि पेरणीनंतर एक हलकं पाणी द्यावं. म्हणजे 4थ्या-5थ्या दिवशी एक हलकं पाणी द्यावं, म्हणजे जे बियाणं जे काही उगवलं खाली खोल पडलं असेल ते उगवून येईल. आणि सगळं बियाणं उगवून आल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी जर नांगे असतील किंवा गॅप पडल्या असतील, अशा ठिकाणी आपल्याला ते दाणे गॅप भरून घेतल्या पाहिजेत आणि नंतर एक आपल्याला तिसरं पाणी दिलं पाहिजे. हे 3 पाणी दिल्यानंतर संपूर्ण पीक उगवून येईल आणि उगवून आल्यानंतर आपल्याला नंतर ह्या पिकाला ताण देणं गरजेचं आहे. कारण ह्या पिकामध्ये असं आहे, भुईमुगाला जर आपण पाण्याचा ताण दिला तर त्या पिकाची सुरुवातीची वाढ थांबते, मुळांची वाढ खोल होते आणि नंतर जे फुलोरा जो अवस्था आहे तो एकाच वेळी येतो. आता हा ताण आपल्याला जो द्यायचा आहे तो ह्या पिकाला पहिली फुलकळी येईपर्यंत ताण द्यायचा आहे. त्यावेळी जमिनीत जर भेगा पडत असतील तर लगेच आपल्याला मग ताण तोडायचा आहे आणि पाणी सुरू करायचं आहे. मग हा ताण देऊन आपल्याला नंतर पुढचे पाणी जे आपल्याला आहे त्या अवस्थेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मंडळी, डॉक्टर सागवेकर अतिशय महत्त्वपूर्ण आणि सखोलरित्या माहिती सांगतात. आम्हाला वाटते तुमच्याही मनात एक प्रश्न नक्की आला असेल की या पिकांवर कोणकोणत्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यापासून पिकांचं संरक्षण कसं करावं? मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पिकाचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला हा जास्त असतो. मग ह्या पिकावरती काही रस शोषणाऱ्या किडी असतील, त्याच्यामध्ये फुलकिडे आहेत, मावा आहेत, तुडतुडे आहेत, काही पाणी खाणाऱ्या आळ्या असतात, त्याला लीफ मायनर म्हणतो. ह्याचा बंदोबस्त आपण वेळच्या वेळी योग्य औषधं वापरून केला गेला पाहिजे. या पिकावरती काही रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामध्ये टिक्का आहे, लवकर येणारा टिक्का, नंतर उशिरा येणारा टिक्का, नंतर तांबेरा आहे किंवा सेंडेमर आहे. अशा प्रकारचे जे रोग आहेत त्यांच्या रोगांचा आपल्याला बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्थापन आपल्याला केलं गेलं पाहिजे. आता मंडळी, शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता आपलं पीक काढणीला आलंय बरं का, पण सर हे नेमकं ओळखायचं कसं आणि आपल्या लाडक्या भुईशेंगांची वाळवण साठवण कशी करायची याबाबत थोडक्यात सांगा. बरोबर आहे. आता पीक तयार झालं आहे की नाही हे ओळखणं एक फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला एक माहिती असतं की आपण त्या पिकासाठी जात कोणती निवडलेली आहे, त्या जातीच्या कालावधीनुसार सुद्धा आपल्याला समजू शकतं की हे पीक तयार झालेलं आहे. आता शक्यतो भुईमुगामध्ये TG 24 आहे, TG 26 आहे. आमच्या कोकण कृषी विद्यापीठाने कोकण भूरत्न नावाची जात विकसित केलेली आहे. ह्यांचा कालावधी 115 ते 120 दिवस आहे. आता ह्या 120 दिवस झाल्यानंतर आपल्याला समजतं की हे पीक तयार झालेलं आहे. त्या पिकाची पानं आहेत ती पिवळी पडतात, गळू लागतात. अशा वेळी आपण एक थोडं निरीक्षण केलं गेलं पाहिजे की आपल्याला झाडं उपटून ते पाहिलं पाहिजे, शेंगा
तयार झाल्यात की नाही पाहायला पाहिजेत. शेंगा फोडल्यानंतर आतील भाग काळसर दिसतो, अशा प्रकारे झाल्या की आपल्याला शेंग तयार झाले आहे. नंतर मग आपण आपल्या मजुरांच्या मार्फत ते शेंगा उपटू शकतो आणि नंतर जी वाळवून करून आपल्याला ती साठवण करू शकतो. त्यामुळं अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जर योग्य सुधारित तंत्रज्ञान वापरलं तर ह्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन नक्कीच मिळू शकेल. अच्छा मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल तुमचे सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.